बातमी गडचिरोलीमधून आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये यंदा पावसानं अचानक पाठ फिरवली आहे, त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडलाय। अनेक शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे, मात्र त्यानंतर पुरेसा पाऊस न झाल्यानं पिकं सुकू लागलेली आहेत। शेतात तळे गेलेत, पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त होते आणि या संपूर्ण परिस्थितीची ही दृश्य आपण पाहतोय। तर याचा आढावा सुद्धा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। पाहूयात। गडचिरोली जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वी 2-3 दिवस पाऊस झाला होता, त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये पीक टाकलेलं होतं, म्हणजे धान टाकलेलं होतं। परंतु आता पावसाने पाठ दाखवल्यामुळे उभा पीक नष्ट होत आहे। आपण बघू शकता या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक शेतामध्ये अशा पद्धतीचं पीक सुकत चाललेलं आहे। म्हणजे एकंदरीत शेतकरी या संकटामध्ये सापडलेला आहे की एकतर पाऊस नाही आणि पाऊस नसल्यामुळे शेतकरी म्हणजे बळीराजा शेतामध्ये हंगामामध्ये पीक काढणार, परंतु आता अशा पद्धतीने जर पावसाने जर पाठ दाखवली असेल तर शेतकरी नेमकं करणार तरी काय, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। एकंदरीत गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुख्य साधन कमवण्याचं साधन म्हणजे शेती आहे आणि शेतकरी आता हतबल होत चाललेला आहे। आपण ज्या शेतामध्ये आलेलो आहोत त्या शेताचे जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, ते काय सांगणार आहेत। भाऊ नमस्कार। हॅलो सर, मी दिलीप देविदास नागापुरे वाकडी। शेती माझी आहे। गेल्या यावर्षी बहुत पाऊस उशिरा आल्यामुळे हंगाम उशिरा झाले आणि आता 9-10 दिवस पाणी येऊन गेला आणि 4-5 दिवस झाले पाऊस येत नाही आहे। आता पुन्हा पूर्ण परे आमचे पूर्ण मरायला लागले आणि पाऊस जरी नाही आला तर पूर्ण उपासमारीची बाजू आहे। आणि समोर जे आता आपण लागवड करायची आहे तर लागवड करायची कशी पाऊस न आल्यामुळे, आणि जीवन आपला जगवायचा कसा, असा काहीतरी आमच्याकडे सरकारनं लक्ष ठेवावा आणि आम्हाला काहीतरी शेतकऱ्यासाठी मदत करावा, असेच बोलून मी थोडासा माझा शेतकऱ्याचा मनोगत व्यक्त करतो। बरं, एकंदरीत मला सांगा, शेतीसाठी तुम्ही काही कर्ज घेतलेलं आहे?